लोकसभेची रणधुमाळी जी आहे ते सुरू झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षाने आपले उमेदवार देखील घोषित केलेले. त्यामुळे आता राजकीय नेते जे आहेत ते आता भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर जालना लोकसभेची ओबीसी बहुजन पार्टीचे जे आहे त्यांचे उमेदवार देखील घोषित केलेले. माझ्यासोबत त्यांचे जालना लोकसभेचे उमेदवार देखील आहेत, डॉक्टर भोजने आहेत. काय सांगाल, ओबीसी बहुजन पार्टीने तुमच्यावरती विश्वास दाखवला आहे आणि पुढे जे आहे कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही आता ही निवडणूक लढवणार आहात? आता जालन्याला जो 25 वर्षापासून चकवा लागलेला आहे, म्हणजे जर सामान्य भाषेत जर आपण बघितलं तर चकवा म्हणजे भूत. आणि हे असं भूत असतं की तुम्हाला रस्ता सापडत नाही आणि तुम्ही एकाच ठिकाणी फिरत असतात. तर त्या प्रकारे हा लागलेला जो चकवा आहे त्याच्यामुळे जालन्याचा विकास होत नाहीये. आणि मला असं वाटतं दानवे साहेब जर सरकारी नोकरीत असते तर 2दा रिटायर झाले असते. आता मी एक तरुण उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि माझे असे मुद्दे आहे की माझं असं मानणं आहे की खासदार हा जनतेत मिसळणारा पाहिजे. की रावसाहेब दानवे कित्येक दिवस झाले की फक्त 5 वर्षातून एकदा मतदारसंघात दिसतात. मला तर त्यांना असं विचारायचंय की तुम्हाला फुलंब्री, पैठण, सिल्लोड या भागात यायला व्हिसा लागतो का, असा माझा त्यांना सवाल आहे. आणि माझं जर तुम्ही भविष्यातल्या योजना बघितल्या तर मी एक सगळ्यात पहिले प्रत्येक गावामध्ये खासदार मित्र म्हणून एक नेमणूक करणार आहे. त्याच्यानंतर खासदार तुमच्या दारी असं म्हणजे आठवड्यातून 15 दिवसातून एखाद्या झेडपी सर्कलमध्ये स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे आणि 24 तास हेल्पलाईन सुरू करणार आहे. तसेच महाविकास आघाडीकडून देखील आता उमेदवार देण्यात आले. काँग्रेसला ही जागा गेलेली आहे. काँग्रेस देखील अनेक दिवसापासून जे आहे ते भाजपच्या विरोधात लढा देतं. 2009 साली देखील डॉक्टर कल्याण काळे यांनी जे आहे दानवेंच्या विरोधात लढाई झाली होती. त्यावेळेस डॉक्टर कल्याण काळे यांचा फक्त 8000 मतदानाने पराभव झाला होता. त्यामुळे ते देखील तुमच्या समोर एक तगडे उमेदवार असे ठरू शकतात. काय ना, त्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजपची मिली बघत आहे. कारण की दानवे साहेब काही विकास मूर्ती नाहीये किंवा गणपतराव देशमुख सारखे असे नेते नाही की इतक्या वेळेस निवडून यायला. तर काँग्रेसची आणि त्यांची मिली बघत आहे. आणि 2009ची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेस काँग्रेस केंद्रात होती. सध्या काँग्रेसचे काय वाता ते तुम्हाला माहितीच आहे. त्याच पद्धतीने जर बघितलं, जालना हे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू मानलं जातं. त्यामुळं दोन्ही उमेदवार जे आहेत ते मराठा आहे आणि तुम्ही ओबीसी बहुजन पार्टी उभा आहात. तर मराठा मतदान तुम्हाला पडणार का? मराठा मतदान म्हणजे जर बघायला गेलं तर आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीये. मी खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. मराठा जर सोडलं तर तुम्ही नुसतं ओबीसीच्या मतदानावरती निवडणूक लढून निवडून येऊ शकतात का? 100%. ओबीसीच नाही तर अख्खा दलित मुस्लिम आमच्या सोबत आहे. आणि ओबीसीचं 8.5 लाख मतदान आहे. आणि तुम्ही अंबडची सभा पाहिली असेल तर अंबडच्या सभेची जर तुम्ही मोजणी केली तरी तुम्हाला लक्षात येईल की जालना खासदार कोण होऊ शकतं म्हणून. आणि आमच्या पार्टीचा उगम अंबडच्या सभेतून झालेला आहे. ज्या दिवशी प्रकाश अण्णा शेंडगे यांनी म्हटले होते की आम्ही 160 आमदार पाडू, त्या अंबडच्या ऐतिहासिक सभेतून आमच्या पार्टीचा जन्म झालेला आहे. आणि निश्चितच की अंबडची जनता ह्यावेळेस ओबीसी खासदाराचं तोरण मानणार आहे. तिथं पहिला विजय आमचा जालना लोकसभेतून असणार. आज संपूर्ण ओबीसी पार्टीने आतापर्यंत किती उमेदवार घोषित केले आणि कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये तुमचे उमेदवार असतात? आतापर्यंत 3 याद्या जाहीर झालेल्या आहे. त्याच्यामध्ये 12 उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहे आणि आणखीन 7-8 उमेदवार बाकी आहे. ते पक्षश्रेष्ठी ठरवले. जालना लोकसभा ही एक प्रतिष्ठेची मानली जाईल, कारण गेल्या अनेक दिवसापासून भाजपचा हा बालकिल्ला आहे. या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढत आहात, काय वाटतं मला? नाही, जालना माझ्या दृष्टीने ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं जे केंद्र आहे त्या दृष्टीने हा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. आणि इथे ओबीसींवर ज्या प्रकारचे हल्ले झाले त्या हल्ल्यांचा विरोध, त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि ज्या वेळेस लोकसभेत जाणार आहे त्यावेळेस आम्ही अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर ओबीसींच्या प्रॉपर्टीवर हल्ले झाले तर अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर एक कायदा असावा अशी आम्ही मागणी करणार आहे. ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार जो आहे तो निवडून येणार आणि बहुधिक्याने निवडून येणार आहे. तर पहिला खासदार जो आहे तो आता जालन्यातील असेल असा विश्वास जो आहे तो आता या उमेदवारांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.